नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी देवीला साडी नेसवतात ना, म्हणजे कलशाला साडी घालतात ना, तर तिचा व्हिडिओ आहे हा. तर खूप प्रकारच्या साड्या बनवतात, पण मी ही एक सिंपल आहे ती बनवलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते आणि कुणाला हवी असेल तर फक्त ₹200 मध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला घरपोच भेटणार आहे. तर चला मग इथं सुरू करूया. साडीचा म्हणजे आपली जी साडी असते ना, तर तिचा एक पदर आहे हा. तुम्ही साडीचा काठ देखील यूज करू शकता. तर इथं मी साधारणतः 6.5-7 इंच उंची घेतलेली आहे. ही उंची पण तुम्ही तुमच्या तांब्यानुसार ॲडजस्ट करू शकता. अर्धा इंच वगैरे जास्त झाली तरीही चालतं. आणि त्यानंतर इथं पहा 36 इंच असा लांबीला कपडा आहे आणि याची उंची जी आहे ना, तर ती साधारणतः 6.5-7 इंच ठेवू शकता. तर दोन्ही साईड फोल्ड करून घ्यायच्या आणि तुम्ही ही जी लांबी आहे ही 30 इंचापासून 40 इंच किंवा 36 इंच, 25 इंच अशी एवढी पण ठेवू शकता. कारण की विषय असा असतो ज्याच्या त्याच्या कापड ॲडजस्टमेंटनुसार असतं किंवा कोणाला किती प्लेट्स हव्या आहेत त्यानुसार देखील ठरतं. तर मला जास्त प्लेट्स हव्या होत्या त्यामुळे मग मी असं जास्त हे केलेलं होतं, जास्त कापड घेतलं होतं. त्यानंतर खालच्या साईडला इथं ही पदराची बाजू होती त्यामुळे इथे याला मला फोल्ड करावं लागलं. जर साडीचा जो काठ असतो ना, तर त्याला फोल्डिंगची गरज पडत नाही. ॲज इट इज आपण प्लेट मारू शकतो. पण इथं माझ्या पदर होता म्हणजे साडीच्या पदराची भाग मी घेतला होता हे साडी बनवायसाठी. तर त्यामुळे त्याला खालच्या साईडने इथं मला असं दुमडून घ्यावं लागलेलं आहे. एक्स्ट्राचे धागे कट केले आणि इथं सगळ्या प्लेट्स अशा प्रकारे मारून घ्यायच्या आहेत. सगळ्या प्लेट्स मारताना अशा एकाखाली एक गेल्या पाहिजे म्हणजे थोड्या दाट बसतात. अशा म्हणजे एक झाली, एक संपली आहे, त्यानंतर दुसरी सुरू करायची असं नाही करायचं. बरोबर अशा एकाखाली एक गेल्या पाहिजेत म्हणजे एकावर एक, एकावर एक अशा जास्त प्लेट्स बसतात. त्यामुळं खालचा घेर जो आहे ना, तर तो छान येतो. ही एकदम सिंपल साडी आहे, पण मला हीच आवडते त्यामुळे मग मी देवीसाठी हीच बनवली. ती दुसरी एक आहे, तर ती तुम्हाला पाहायची असेल कशी बनवतात, तर ते देखील मी सांगेल. त्यानंतर इथं पहा ह्या सगळ्या प्लेट्स अशा एकावर एक टाकून झालेल्या आहेत. किती मोठं कापड होतं त्याचं आपण प्लेट्स मारून उगं थोडंसं केलेलं आहे. त्यानंतर ही एक पट्टी कट केलेली आहे. साधारणतः 15 इंच म्हणजे 10 इंचाची असेल पहा ही आणि रुंदी त्याची 2-2.5 इंच एवढी असेल. तर फक्त आपल्याला इथं याच्याशी काही घेणं-देणं नाही, कितीही इंच असू द्या, म्हणजे एक अंदाज तुम्हाला सांगितला मी. पण फक्त आपल्याला एवढं घ्यायचं आहे, की 2 इंच इनफ होते अशी रुंदीला आणि लांबीला तुम्हाला फक्त तांब्याला पाठीमागं बांधता आली पाहिजे गाठ, एवढीच ठेवायची आहे. जास्त काही ठेवायची गरज नाही आहे. फक्त तांब्याला पाठीमागून गाठ बांधता आली पाहिजे, एवढंच अंतर असलं तरी खूप होतं. तर इथं पहा त्यानंतर अशा प्रकारे एक टिप मारून घेतली आणि दुसऱ्या टिपला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. जेणेकरून व्यवस्थित अशी फिनिशिंग वाटते आणि एकदम सोपी कमी खर्चात साडी होते. आणि तुम्हाला जर हे नको असेल म्हणजे तुम्ही स्वतः शिवताय, तर तुम्ही एखादा काठांचा ब्लाउज पीस वगैरे घेऊन ₹50-60 चा त्याच्यापासून देखील शिवू शकता. खूप छान होते. कारण की पूर्ण म्हणजे फक्त घरगुती स्वतःच्या देवीसाठी बनवायची आहे, तर आपण एक साडी नवीन दुकानातून आणू शकत नाही आहेत आणि वापरलेल्या साडीचा बनवू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही ब्लाऊज पीस आणून देखील ही साडी बनवू शकता. त्यानंतर इथं पहा असे आपण ब्लाऊजला वगैरे खाली लटकन्स बनवतो, तर तसे बनवायचे. गरज तर नाही आहे काही म्हणजे धागे वगैरे नाही निघणार. ही बाजू तर पाठीमागच्या साईडला जाते. पण बनवायचे. तुमची इच्छा असेल तर बनवा, नसेल तर नका बनवू. तर इथं मी बनवून घेतले. त्यानंतर हे असे पलटी करून घ्यायचे आणि तांब्याला एकदम परफेक्ट अशी ही साडी अशी गोल आकारामध्ये बसून जाते. आता त्यानंतर आपल्याला बनवायची देवीला ओढणी म्हणा किंवा पदर म्हणा काहीही म्हणू शकता. कॉन्ट्रास्टमध्ये देखील बनवू शकता. पण मी इथं आहे ह्याच कापडाची कारण हे चांगलं शाईनचं कापड होतं त्यामुळे मग याचीच बनवलेली आहे. फोल्डिंगमध्ये हे कापड जे आहे ना, तर ते साधारणतः 20-22 आहे. म्हणजे असं फोल्ड करून होतं त्यामुळे तुम्हाला 11 इंच वाटत होतं. पण ज्यावेळेस आपण ओपन करणार त्यावेळेस ते 22 इंच होणार. तुम्ही साधारणतः 15 इंचापासून 20 इंचापर्यंत घेऊ शकता. आता मला याच्या दोन्ही पण साईड फोल्ड करायच्या होत्या. त्यामुळे फोल्डिंगला थोडं-थोडं जास्त जाणार आणि ज्याची त्याची चॉईस असते. कुणाला खूप जास्त आवडते, कुणाला कमी आवडते त्यासाठी. त्यानंतर हे सगळ्या साईडनं फोल्डिंग करून घ्यायचं आणि रुंदीला जर म्हणाल तर तुम्ही 5 इंच, 6 इंच, 7 इंच एवढं ठेवू शकता. 5 इंचाच्या आतमध्ये ठेवू नका जेणेकरून रुंदी खूप कमी होईल आणि पट्टी खूपच बारीक होईल साईडनं फोल्ड केल्यानंतर. त्यामुळं तुम्ही याला लेस पण लावू शकता. पण मी इथं लेस नाही लावणार कारण की ॲज इट इज ते कापडच इतकं झकमक आहे आणि त्यात परत आपण लेस लावल्यानंतर
ते थोडं जास्तच दिसेल, त्यामुळे मी इथं लेस नाही वापरणार. बाकीच्या मी सगळ्या साड्यांना लेस लावलेली आहे, त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पण कशी शिवायची याचा व्हिडिओ मी अजून टाकलेला नव्हता, त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर ही साडी शिवायला जितका वेळ लागत नाही ना, तितका वेळ हिला इस्त्री करायला लागतो. आता मी इस्त्री करताना पूर्ण क्लिप नाही दाखवली, कारण की व्हिडिओ खूपच मोठा झाला असता. कारण हिच्या प्रत्येक प्लीट्स ही सेट करून घ्यावी लागते आणि त्यानंतर इस्त्री करावी लागते. तर इथं मी हा एक तांब्या घेतलेला आहे, जो मी माझ्या देवासाठी वापरते तर तो. आणि त्यानंतर मग त्याला अशी बांधून घेतली. तर पहा, याला देखील एकदम परफेक्ट बसली आहे. तुमचा थोडा छोटा तांब्या असेल तरी पण छान बसते. त्यानंतर कलश ठेवायचा, मुखवटा वगैरे काही घालत असाल तर तो घालायचा आणि त्यानंतर मग हा देवीचा पदर त्याच्यावरती ठेवून द्यायचा. तर पहा किती छान प्लेट्स वगैरे आले आहेत. तुम्हाला कोणालाही ऑर्डर करायचं असेल तर मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच फ्री शिपिंगमध्ये ही साडी भेटणार आहे. त्यामुळे पटकन ऑर्डर करा. आणि हा एक कलर आहे जो की हळदी कुंकू आहे, ह्या क्वांटिटीमध्ये बनवलेले आहेत. घ्यायचे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.